नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खासदारांना आपल्या सभागृहात येऊन समस्या मांडावी लागते, यावरून आम्ही किती अपयशी आहोत हे दिसून येत आहे. बेळगाव महानगरपालिकेला बेस्ट झोनल स्मार्ट सिटी अवॉर्ड मिळाला, मात्र अजून शहरामध्ये समस्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार नक्की कशासाठी देण्यात आला, असा प्रश्न नगरसेवक अजीम पटवेगार यांनी उपस्थित केला. खासदार मंगला अंगडी या सभागृहात आल्या होत्या. त्यांनी लिंगायत स्मशानभूमीसाठी मंजूर केलेला निधी कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. आलेला निधी अजून तसाच असल्याचे सांगण्यात आले. मात्र या घटनेला 4 वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे शहरातील कामांचा वेग किती आहे हे दिसून आले. अनगोळ एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम मैदानात बिबट्या सदृश प्राण्याच्या पायांचे ठसे उमटू लागले आहेत. दरम्यान वन खात्याने शोध मोहीम हाती घेतली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी कोणत्या प्राण्याचा वावर आहे हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वावरणारा प्राणी बिबट्या की तरस याबाबत संभ्रम कायम आहे. पायाच्या ठशांवरून हा प्राणी तरस असावा असा अंदाज वन खात्याने व्यक्त केला आहे. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहरामध्ये विविध विकास कामे राबवण्यात आली. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून बेळगाव महानगरपालिकेला बेस्ट झोनल स्मार्ट सिटी अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. इंदोर येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये दिला जाणार असल्याची माहिती नगरसेवक ॲडव्होकेट हनुमंत कोंगाली यांनी दिली. शनिवारी महापालिकेतील सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. त्या ठिकाणी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह इतर सर्व नगरसेवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. याचबरोबर अधिकाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर अजेंड्यानुसार विषय महापौर शोभा सोमनाचे यांनी सभागृहात मांडले. प्रारंभी विविध वसाहतीचे महापालिकेकडे हस्तांतर करण्यावर चर्चा झाली. त्यानंतर हस्तांतराचा ठराव मंजूर करण्यात आला. रेशन कार्ड दुरुस्ती काम 8 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे. लाभार्थ्यांना रेशन कार्ड दुरुस्ती असल्याने अन्नभाग व इतर योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मात्र आता जिल्ह्यात 8 ऑक्टोबर पासून 3 दिवस रेशन कार्ड दुरुस्तीचे काम चालणार आहे. केवळ ग्राम वन, कर्नाटक वन व बेळगाव वन मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शनिवारी रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालय परिसरात बिल भरण्यासाठी आलेल्या 4 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तसेच बाजूच्या कारवार बस स्थानकामध्येही 3 जणांचा चावा घेतला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवर चांगलीच रंगली. तर या सभेमध्ये नगरसेविकेने नळांना येत असलेले दूषित पाणी घेऊनच सभागृहात प्रवेश केला. सभेवेळी आपल्या प्रभागामध्ये होत असलेला पाणी पुरवठा कशा प्रकारे दूषित आहे हे दाखवून दिले. यामुळे साऱ्याच नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याबाबतच्या त्रुटी मांडल्या. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. तातडीने शुद्ध पाणी पुरवठ्याबरोबर निर्माण होत असलेल्या समस्या दूर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून छापा टाकून टाळे ठोकण्यात आलेले ऑनलाईन सेंटर परत उघडण्यासाठी ऑनलाईन सेंटर चालकाकडून घेतलेले 40,000 रुपये संबंधिताला परत करताना बेळगाव येथील बाल विकास अधिकाऱ्याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे सोमवार दिनांक 9 ते 14 ऑक्टोबर पर्यंतच्या 3ऱ्या टप्प्यातील इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. गर्भवती महिला व बालकांना ही लस दिली जाणार आहे. बालक व गर्भवती महिलांमध्ये आजाराचे प्रमाण कमी व्हावे आणि आरोग्य सुदृढ राहावे यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या 3ऱ्या टप्प्यात गर्भवती महिला 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालके व 2 ते 5 वयोगटातील बालकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लस घ्यावी असे आवाहनही आरोग्य खात्याने केले आहे. हुंचेनट्टी नावगे संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये जा करणे मुश्किल बनले आहे.
प्रशासनाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकातून होत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत. बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी गेलेल्या रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. कोणत्याही परिस्थितीत पिकाऊ जमीन संपादन करू देणार नाही. पर्यायी खडकाळ जमिनीतूनच रेल्वे मार्ग करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवून भूसंपादन बंद पाडले. तर घटनास्थळी दाखल झालेल्या खानापूरच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन दिले. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबर नंतरच गाळप हंगामाला सुरुवात करावी. राज्य सरकारच्या या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व 27 साखर कारखान्यांनी पालन करणे सक्तीचे आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. सामरा गावाला स्वतंत्र बस सोडण्यात यावी व इतर सर्व बसेस येथे थांबवण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन शनिवारी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधीतर्फे देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून बस सुरळीत सोडण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. दड्डी तालुका हुक्केरी येथील घटप्रभा नदीमध्ये एका महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मंजुळा ज्योतिबा बडिगेर, वय वर्ष 55 असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांची ओळख पटली असून महिलेच्या पुलावर आढळलेल्या पिशवीत आधार कार्ड सापडले आहे. त्यामुळे महिलेची ओळख पटली आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. बसमध्ये चढताना महिलांच्या बॅगमधील दागिने चोरणाऱ्या सोलापूर येथील 2 महिलांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 8.5 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तिप्पव्वा लक्ष्मण जाधव, वय वर्ष 50, विमला देवाप्पा गायकवाड, वय वर्ष 45, दोघीही राहणार विमुक्ती झोपडपट्टी सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सोलापूरहून येऊन अथणी बस स्थानकावर महिलांच्या बॅगमधील दागिने त्या चोरायच्या. या महिलांनी एकूण 4 गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याजवळून 8,59,000 रुपये किमतीचे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.